श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे मुकसुनबाईची ताकद। अमन, प्रेम केलंस ते ठीक आहे, पण ही मुलगी बोलूही शकत नाही। अशी मुलगी या घराची सून कशी होईल? आम्हाला हे मान्य नाही। कल्याणी देवीचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला। हॉलमध्ये काही क्षण शांतता पसरली। दरवाजाजवळ उभी असलेली अबोली थरथरली। तिच्या डोळ्यात अश्रू दाटले, पण ती काही बोलू शकत नव्हती, कारण अबोली जन्मता मूक होती। तिच्या ओठांवर शब्द नव्हते, पण तिच्या डोळ्यात हजारो भावना होत्या। अमनने आईकडे शांतपणे पाहिलं। आई, ती बोलू शकत नाही, हे खरं आहे, पण तिचं मन खूप सुंदर आहे। मला तिच्यावर खूप प्रेम आहे। कल्याणी देवीने रागाने हात हलवला। प्रेमाने घर चालत नाही अमन। उद्या काही अडचण आली तर ही काय करणार? नातेवाईकांपैकी एक काकू कुजबुजली, ही तर काही बोलूही शकत नाही। घरात निर्णय काय घेणार? सगळ्यांच्या नजरा अबोलीकडे वळल्या। अबोली शांतपणे उभी होती। तिच्या डोळ्यात वेदना होती, पण त्याच वेळी एक शांत धैर्यही होतं। अमन तिच्या जवळ गेला। त्याने तिचा हात हलकेच धरला आणि म्हणाला, आई, मी अबोलीसोबत लग्न करणार आहे। अबोली या घराची सून होणार आहे आणि मला खात्री आहे एक दिवस तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल। पण त्या दिवशी घरात कोणालाही अमनच्या शब्दावर विश्वास बसला नाही। अबोली आणि अमनची भेट 2 वर्षापूर्वी झाली होती। अमन एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होता। त्याच ऑफिसमध्ये अबोली ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होती। ती खूप हुशार होती, कामात नेहमी परफेक्ट, पण ऑफिसमध्ये सुरुवातीला सगळे तिच्यापासून थोडे दूर राहायचे, कारण ती बोलू शकत नव्हती। कोणी काही विचारलं की ती कागदावर लिहून उत्तर द्यायची। काही लोकांना ते विचित्र वाटायचं, पण अमनला नाही। त्याला तिच्या शांत स्वभावात काहीतरी वेगळं दिसलं। एक दिवस ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन होतं। अबोलीने खूप सुंदर डिझाईन तयार केलं होतं, पण प्रेझेंटेशन कोण करणार हा प्रश्न होता। सगळे एकमेकांकडे पाहत होते, कारण अबोली बोलू शकत नव्हती। तेव्हा अमन पुढे आला। प्रेझेंटेशन मी करतो, पण डिझाईन अबोलीचा आहे। अबोलीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं। त्या दिवसापासून त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली। अमन हळूहळू साइन लँग्वेज शिकू लागला। तो तिच्याशी इशाऱ्याने बोलायचा। अबोलीच्या चेहऱ्यावर तेव्हा एक वेगळंच हसू असायचं। काही महिन्यांनी अमनला कळलं, तो तिच्यावर प्रेम करू लागला आहे। एक संध्याकाळी ऑफिसच्या टेरेसवर अमन उभा होता। अबोलीही तिथे आली। अमनने खिशातून एक छोटा कागद काढला। त्यावर त्याने लिहिलं होतं, अबोली, तू बोलू शकत नाहीस हे मला माहीत आहे, पण तुझं मन खूप सुंदर आहे। तू माझ्याशी लग्न करशील? अबोलीने कागद वाचला। तिचे डोळे भरून आले। तिने काही बोललं नाही, फक्त हसत हसत मान हलवली। त्या क्षणी अमनच्या आयुष्यातील सर्वात सुंदर निर्णय झाला होता। काही महिन्यांनी त्यांनी कोर्ट मॅरेज केलं। अमनला माहीत होतं की घरच्यांना हे मान्य होणार नाही, पण त्याला अबोलीवर विश्वास होता। ती सगळ्यांना आपलेसं करेल। जेव्हा तो अबोलीला घेऊन घरी आला, तेव्हा घरात वादळ आलं। कल्याणी देवी संतापल्या। अमन, आम्हाला विचारलं सुद्धा नाही आणि कोणाशी लग्न केलंयस तू? बोलूही शकत नाही अशी मुलगी। मी नकार दिला होता ना? अमन शांतपणे म्हणाला, आई, ती माझी पत्नी आहे आता। आम्ही कोर्ट मॅरेज केलं आहे, पण त्या दिवसापासून अबोलीला त्या घरात कधीच स्वीकार मिळाला नाही। पण लग्नानंतर अबोलीने पूर्ण मनाने घर स्वीकारलं। ती सकाळी सगळ्यांपेक्षा आधी उठायची, घर साफ करायची, स्वयंपाक करायची, सासूची काळजी घ्यायची, पण तिला कधीच कौतुक मिळालं नाही। एक दिवस नातेवाईक आले होते। काकू हसत म्हणाली, कल्याणी, तुझी सून तर एकदम शांत आहे, आवाजच नाही घरात। सगळे हसले। अबोलीने ते ऐकलं। तिच्या डोळ्यात पाणी आलं।
पण ती काही बोलू शकत नव्हती. त्या रात्री अमनने तिच्या हातावर हात हलकेच ठेवला आणि म्हणाला, अबोली, लोक काय म्हणतात त्याची काळजी करू नकोस. मला माहीत आहे तू किती चांगली आहेस. अबोलीने हसण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती. काही महिन्यांनीही घरातील वातावरण बदललं नाही. कल्याणी देवी अजूनही तिला पूर्णपणे स्वीकारायला तयार नव्हत्या. कधी कधी त्या म्हणायच्या, अमन, जर तू आमच्या सांगण्यावरून लग्न केलं असतंस तर आज घरात सगळं वेगळं असतं. अमन शांतपणे म्हणायचा, माझं अबोलीवर प्रेम आहे. कारण त्याला माहीत होतं अबोली सगळं ऐकत आहे. अमनचे रघुनाथ काका नेहमी गावाकडून त्यांच्या घरी येत असत. ते खूप गोड बोलायचे. सगळ्यांना वाटायचं की ते खूप चांगले आहेत. कल्याणी देवी त्यांच्यावर खूप विश्वास ठेवायच्या. रघुनाथ भाऊ आहेत ना, ते नेहमी आपल्या घरासाठी चांगलाच विचार करतात. पण अबोलीला त्यांच्या नजरेत काहीतरी विचित्र वाटायचं. कधी कधी ते घराच्या कागदांबद्दल जास्त विचारायचे, जमिनीबद्दल बोलायचे, पण घरात कोणीही त्याकडे लक्ष देत नव्हतं. एक रात्री सगळे झोपले होते. अबोली पाणी प्यायला उठली. ती स्वयंपाकघराकडे जात होती. तेवढ्यात तिला हॉलमधून आवाज आला. ती थांबली. दरवाजा मागून तिने पाहिलं. हॉलमध्ये रघुनाथ काका आणि एक अनोळखी माणूस बसले होते. त्या माणसाच्या हातात काही कागद होते. तो म्हणत होता, उद्या सही झाली की सगळी जमीन तुमच्या नावावर होईल. रघुनाथ काका हसले. घरच्यांना काही समजणार नाही. हे ऐकून अबोलीचे डोळे मोठे झाले. तिच्या हातातील पाण्याचा ग्लास थरथरू लागला. तिला कळलं, घरात काहीतरी खूप मोठं चुकीचं घडणार आहे. ती हळूच मागे सरकली. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. ती आपल्या खोलीत परत आली. अमन गाढ झोपला होता. अबोलीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात चिंता होती. ती बोलू शकत नव्हती, पण तिला माहीत होतं, जर तिने काही केलं नाही तर हे घर मोठ्या संकटात सापडणार आहे. त्या रात्री अबोलीला झोपच लागली नाही. तिच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, मी मूक आहे, पण या घराला वाचवण्यासाठी काय करू. त्या रात्री अबोलीच्या डोळ्यात झोपच नव्हती. रघुनाथ काका आणि त्या अनोळखी वकिलाचं संभाषण तिच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होतं. उद्या सही झाली की सगळी जमीन तुमच्या नावावर होईल. अबोली पलंगावर बसली होती. तिने अमनकडे पाहिलं. तो शांत झोपला होता. तिच्या मनात एकच विचार होता, मी बोलू शकत नाही, पण मला अमनला हे सांगायचंय. तिने टेबलावरचा छोटा नोटपॅड उचलला. त्यावर काही शब्द लिहिले. काका फसवणूक करत आहेत. ती काही क्षण त्या शब्दांकडे पाहत राहिली, पण लगेच तिने मनात दुसरा विचार आणला, अमन विश्वास ठेवेल का. रघुनाथ काका घरात सगळ्यांचे लाडके होते. कल्याणी देवी तर त्यांच्यावर खूप विश्वास ठेवायच्या. अबोलीच्या मनात भीती होती, पण तिला माहीत होतं, जर आज तिने काही केलं नाही तर उद्या खूप उशीर होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात नेहमीसारखी गडबड होती. अबोली स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. तिच्या मनात अजूनही काल रात्रीचं संभाषण घुमत होतं. अमन टेबलावर बसून चहा पीत होता. अबोली त्याच्या जवळ आली. तिने नोटपॅड त्याच्या समोर ठेवला. अमनने कागद वाचला. काका फसवणूक करत आहेत. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला, मग हलकेच हसला. अबोली, तुला काहीतरी गैरसमज झाला असेल. अबोलीने जोरात मान हलवली. ती इशाऱ्याने सांगू लागली, काल रात्री हॉल, वकील, कागद, जमीन. पण अमनला पूर्णपणे समजत नव्हतं. तो शांतपणे म्हणाला, अबोली, काकांवर मला पूर्ण विश्वास आहे. त्या शब्दांनी अबोलीच्या मनात एक वेदना उठली. ती काही क्षण शांत उभी राहिली, मग हळूच मागे वळली. तिच्या डोळ्यात निराशा होती. दुपारी रघुनाथ काका घरात आले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू होतं. कल्याणी, उद्या एक छोटंसं काम आहे. कल्याणी देवी म्हणाल्या. काय काम भाऊ. काही कागदांवर सही करायची आहे. जुन्या जमिनीचा वाद संपवायचा आहे.
कल्याणी देवी लगेच तयार झाल्या. छानच आहे. अबोली स्वयंपाकघरातून हे सगळं ऐकत होती. तिचं हृदय पुन्हा जोरात धडधडू लागलं. ती लगेच हॉलमध्ये आली. तिने अमनकडे पाहिलं. इशाऱ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. हे कागद चुकीचे आहेत. पण कल्याणी देवीने रागाने म्हटलं, अगं, मोठ्यांच्या बोलण्यात मध्ये पडू नकोस. रघुनाथ काका हलकेच हसले. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. त्या संध्याकाळी अबोली एकटीच अंगणात बसली होती. सूर्य मावळत होता. तिच्या मनात अनेक विचार चालू होते. कोणी माझ्यावर विश्वास ठेवत नाही. मग मला काहीतरी करावं लागेल. अचानक तिच्या मनात एक कल्पना आली. ती पटकन उठली. तिने मोबाईल घेतला आणि हळूच हॉलमध्ये गेली. रघुनाथ काका पुन्हा त्या वकिलाशी फोनवर बोलत होते. अबोलीने शांतपणे मोबाईल रेकॉर्डिंग सुरू केलं. ती पडद्यामागे उभी राहिली. वकील म्हणत होता, काही कागद चुकीचे बनले होते, त्यामुळे उशीर झाला. उद्या सगळे कागद तयार असतील. रघुनाथ काका हसत म्हणाले, घरच्यांना काहीच समजणार नाही. अबोलीने सगळं रेकॉर्ड केलं. तिच्या चेहऱ्यावर थोडं समाधान दिसलं. आता तिच्याकडे पुरावा होता. दुसऱ्या दिवशी घरात काही नातेवाईकसुद्धा आले होते. हॉलमध्ये मोठा टेबल ठेवलेला होता. त्यावर कागद ठेवले होते. रघुनाथ काका आत्मविश्वासाने बसले होते. वकीलही आला होता. कल्याणी देवी आनंदाने म्हणाल्या, चला, आज आपल्या जुन्या जमिनीचा वाद संपणार. अमन टेबलाजवळ बसला. वकील कागद पुढे करत म्हणाला, इथे सही करा. अमनने पेन उचलला. अबोली दूर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तिला माहीत होतं, जर आता सही झाली तर सगळं संपेल. आपल्या जमिनीवर आपला हक्क राहणार नाही. सगळी जमीन काकांच्या नावावर होईल. ती अचानक धावत हॉलमध्ये आली आणि तिने कागद उचलले. सगळे थक्क झाले. कल्याणी देवी रागाने ओरडल्या, अगं, आधीच आमच्या मनाविरुद्ध लग्न केलं, आता आमच्या कामात अडथळा आणतेस. नातेवाईक कुजबुजू लागले, ही तर वेडी झाली आहे. रघुनाथ काका शांत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर हलकं हसू होतं. त्यांना वाटत होतं, ही मूक मुलगी काय करणार. अमन गोंधळला होता. अबोली, काय झालं. अबोली काही बोलू शकत नव्हती, पण तिच्या डोळ्यात एक ठामपणा होता. ती शांतपणे पुढे गेली. तिने आपल्या मोबाईलचा स्क्रीन ऑन केला. मग टीव्हीला कनेक्ट केला. सगळे आश्चर्याने तिच्याकडे पाहत होते. टीव्ही स्क्रीनवर चालू झाला, पण अजून व्हिडिओ प्ले झाला नव्हता. हॉलमध्ये पूर्ण शांतता होती. रघुनाथ काकांच्या चेहऱ्यावर थोडी चिंता दिसू लागली. अमन म्हणाला, अबोली, काय दाखवतेस. अबोलीने फक्त टीव्हीकडे इशारा केला. तिच्या डोळ्यात आत्मविश्वास होता. जणू ती सांगत होती, आता सत्य स्वतःच बोलणार आहे. हॉलमधील सगळे लोक स्क्रीनकडे पाहत होते. कोणालाच माहीत नव्हतं पुढच्या काही सेकंदात काय उघड होणार आहे. हॉलमध्ये पूर्ण शांतता होती. सगळ्यांच्या नजरा टीव्हीच्या स्क्रीनवर खिळल्या होत्या. अबोलीने मोबाईलचा व्हिडिओ प्ले केला. पुढच्या क्षणी स्क्रीनवर एक व्हिडिओ सुरू झाला. त्यात स्पष्ट दिसत होतं, रघुनाथ काका आणि वकील सोबत फोनवर बोलत होते. वकील म्हणत होता, उद्या सही झाली की सगळी जमीन तुमच्या नावावर होईल. रघुनाथ काका हलकेच हसले. घरच्यांना काहीच समजणार नाही. सही झाली की सगळी जमीन माझ्या नावावर होईल. हे ऐकताच हॉलमध्ये बसलेले सगळे लोक थक्क झाले. कल्याणी देवीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. अमनच्या हातातून पेन खाली पडला. काका, हे काय आहे. अमनचा आवाज थरथरत होता. रघुनाथ काका काही क्षण काहीच बोलले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर घाम दिसत होता. वकील घाबरून उठला आणि हळूच बाहेर निघून गेला. नातेवाईकही निघून गेले. आता हॉलमध्ये फक्त घरातील लोक उरले होते. अमन रघुनाथ काकांसमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही होत्या. तो म्हणाला, काका,
आम्ही तुम्हाला आपलं मानलं आणि तुम्हीच आमची फसवणूक केली. रघुनाथ काका काही क्षण शांत बसले. मग त्यांनी खोल श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाले, हो, मी केलं हे सगळं. हॉलमध्ये शांतता पसरली. कल्याणी देवी थरथरत म्हणाल्या, भाऊ, पण तुम्ही असं का केलं? रघुनाथ काकांच्या डोळ्यात अचानक वेदना दिसली. ते खुर्चीवरून उठले आणि हळूहळू बोलू लागले. तुमचे बाबा म्हणजे माझा भाऊ गेला तेव्हापासून ही जमीन कोण पिकवत आहे? हॉलमध्ये कोणीच उत्तर दिलं नाही. रघुनाथ काका पुढे म्हणाले, सगळी शेती, सगळी जमीन, तिची देखभाल कोण करत होतं? त्यांचा आवाज आता थोडा कडक झाला होता. मी. सगळी वर्ष मीच त्या जमिनीवर काम केलं आहे. अमन शांतपणे ऐकत होता. रघुनाथ काका म्हणाले, म्हणून मला वाटलं ती जमीन माझ्या नावावर असावी. हॉलमध्ये काही क्षण शांतता पसरली. मग कल्याणी देवी हळू आवाजात म्हणाल्या, भाऊ, तुम्ही आम्हाला सांगितलं असतं तर. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्या पुढे म्हणाल्या, तुम्ही स्पष्ट सांगितलं असतं की तुम्हाला जमीन हवी आहे तर आम्ही स्वतः ती तुमच्या नावावर केली असती. अमननेही शांतपणे मान हलवली. तो म्हणाला, हो काका, तुम्ही आम्हाला एकदा सांगितलं असतं तर. रघुनाथ काका त्यांच्याकडे पाहत राहिले. अमनचा आवाज आता भावनिक झाला होता. बाबा गेले तेव्हा आम्ही खूप लहान होतो. त्यावेळी तुम्हीच आमची मदत केली होती. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. तो पुढे म्हणाला, तुम्हीच आमच्या घराचा आधार होता काका. तुम्हाला आमच्यासोबत असा धोका करण्याची गरज नव्हती. हे ऐकताच रघुनाथ काकांचा चेहरा बदलला. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. ते काही क्षण शांत राहिले. मग हळू आवाजात म्हणाले, मी चुकीचा मार्ग निवडला. त्यांनी खाली मान घातली. मला वाटलं जर मी थेट सांगितलं तर तुम्ही नकार द्याल. कल्याणी देवी म्हणाल्या, भाऊ, आम्ही कधीच नकार दिला नसता. रघुनाथ काका आता खूपच खिन्न दिसत होते. ते म्हणाले, माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा आता अबोलीकडे वळल्या. ती अजूनही शांतपणे उभी होती. अमन तिच्याकडे गेला. त्याने हलकेच तिचा हात धरला आणि म्हणाला, अबोली, आज तू बोलली नाहीस पण तुझ्या कृतीने सगळ्यांना सत्य दाखवलंस. अबोलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही बोलू शकत नव्हती पण तिच्या डोळ्यातला आनंद स्पष्ट दिसत होता. कल्याणी देवी हळूहळू अबोलीजवळ आल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, अबोली. अबोलीने त्यांच्याकडे पाहिलं. कल्याणी देवीने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाल्या, जिला मी नेहमी कमी समजले तीच आज माझ्या घराची ढाल बनली. तिनेच आज सत्य समोर आणलं. कल्याणी देवी पुढे म्हणाल्या, मला वाटायचं तू बोलू शकत नाहीस म्हणून तू काही करू शकत नाहीस. पण आज तू सिद्ध केलंस की माणसाची ताकद शब्दांमध्ये नसते, ती त्यांच्या कृतीत असते. अबोलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या दिवसानंतर घरात सगळं बदललं. कल्याणी देवी आता अबोलीशी खूप प्रेमाने बोलू लागल्या. त्या अनेकदा म्हणायच्या, अबोली, तू दमली असशील, थोडा आराम कर. अमन हसत म्हणायचा, आई, आता तुम्हाला माझ्या निवडीचा अभिमान वाटतो ना? कल्याणी देवी हसून म्हणायच्या, हो अमन, आज मला माझ्या सुनबाईचा खूप अभिमान आहे. काही दिवसांनी रघुनाथ काका पुन्हा घरात आले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आधीसारखा आत्मविश्वास नव्हता. ते शांतपणे म्हणाले, माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा. अमन पुढे आला. त्याने त्यांचा हात धरला. काका, चूक झाली आहे पण तुम्ही आमचेच आहात. कल्याणी देवीही म्हणाल्या, भाऊ, घरातील माणसं कधी दूर जात नाहीत. रघुनाथ काकांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या रात्री अमन आणि अबोली छतावर बसले होते. आकाशात चंद्र चमकत होता. अमनने तिच्याकडे पाहिलं आणि हलकेच म्हणाला, अबोली, मला नेहमी माहिती होतं एक दिवस सगळ्यांना तुझी किंमत समजेल. अबोलीने हसत त्याचा हात धरला. ती काही बोलू शकत नव्हती
पण तिच्या डोळ्यात एकच भावना होती, आनंद. दुसऱ्या दिवशी कल्याणी देवी सगळ्यांसमोर म्हणाल्या, ती बोलू शकत नाही, पण तिच्या कृतीतच खरी ताकद आहे. आज मला माझ्या सुनबाईचा अभिमान आहे. हॉलमध्ये टाळ्यांचा आवाज घुमला आणि त्या दिवसापासून मूक अबोली घरात सर्वात मोठी ताकद बनली. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.